नमो बुद्धाय. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना माझे वंदन असो. अहरत सम्यक संबुद्धांच्या पावन पवित्र पूज्यनीय भिक्खू संघास सुद्धा माझे वंदन असो. परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांना सुद्धा माझे वंदन असो. या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि धम्म बालिका सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची मनोकामना करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयु प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. आजची ही धम्मदेशना खूप महत्वाची आहे. आज धम्मध्वज दिन आहे आणि या धम्मध्वज दिनाच्या निमित्त सर्वांसाठी मंगल मैत्रीची मनोकामना करतो. या धम्मध्वज दिनानिमित्त आज सुत्तपिटक ह्या महान धम्म ग्रंथातील आपल्या बौद्ध धम्मामध्ये सर्वात महत्वाचे जे सुत्त आहे ते सुत्त आहे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. सुत्तपिटक हा बौद्ध धम्मातील सर्वात महत्वाचा ग्रंथ समूह आहे. त्यात हजारो सुत्ते असले तरी हे सर्वात महत्वाचे सुत्त मानले जाते. हे सुत्त महत्वाचे का आहे? कारण बुद्धत्व प्राप्ती केल्यानंतर महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी दिलेली ही पहिली धम्मदेशना आहे. यात बौद्ध धम्माचे संपूर्ण सार साठवलेले आहे. हे सुत्त मुख्यत्वे मध्यम मार्ग आणि 4 आर्य सत्य यावर आधारित आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितले की मानवाने 2 टोकाचे मार्ग टाळले पाहिजेत. काम सुखल्ली कानुयोग, केवळ इंद्रियाच्या सुखात आणि विलासात मग्न राहणे हे कनिष्ठ आणि निरर्थक आहे. अत्तकील मथानुयोग, शरीराला विनाकारण कष्ट देणे किंवा कठोर तपश्चर्या करणे हे दुःखदायक आणि निरर्थक आहे. मध्यमा पटिपदा म्हणजे मध्यम मार्ग. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी या दोन्ही टोकाच्या मधला मार्ग शोधला, ज्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. हा मार्ग प्रज्ञा म्हणजे ज्ञान, शील म्हणजे नैतिकता आणि समाधी म्हणजे चित्तशुद्धी यावर आधारित आहे. सम्यक दृष्टी, निसर्गाचे आणि सत्याचे योग्य ज्ञान, सम्यक संकल्प, चांगले विचार करण्याचा निर्धार, सम्यक वाचा, सत्य आणि प्रिय बोलणे, सम्यक कर्मांत, अहिंसक आणि शुद्ध आचरण, सम्यक आजीविका. नैतिक मार्गाने उदरनिर्वाह करणे,
सम्यक व्यायाम, मनातील वाईट विचार काढून चांगले विचार रुजवण्याचा प्रयत्न करणे. सम्यक स्मृती, आपल्या शरीराच्या आणि मनाच्या क्रियांविषयी जागरूक राहणे. सम्यक समाधी म्हणजे मनाची, आपल्या चित्ताची एकाग्रता. चत्तारी अरिय सच्चानी म्हणजे 4 आर्य सत्य. या धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ही 4 आर्य सत्ये. पहिलं सत्य दुःख. जन्म, जरा, जरा म्हणजे वृद्धत्व, व्याधी आणि मृत्यू हे दुःख आहे. अप्रिय गोष्टींचा संयोग आणि प्रिय गोष्टींचा वियोग हेही दुःखच आहे. दुसरा दुःख समुदाय. दुःखाचे मूळ कारण तृष्णा, अतिहाव किंवा आसक्ती. तिसरे दुःख निरोध. तृष्णेचा संपूर्ण त्याग केल्यास दुःखाचा अंत होऊ शकतो आणि दुःखांचा अंत झाला म्हणजे निर्वाण प्राप्ती होते. दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. दुःखाचा नाश करण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय. जेव्हा तथागत भगवान बुद्धांनी हे ज्ञान 5 भिक्खूंना सारनाथ येथे दिले तेव्हा त्यांच्यातील कौंडण्य यांना प्रथम ज्ञान प्राप्ती झाली. तथागत बुद्धांनी घोषित केले की जे जे उत्पन्न होणारे आहे ते सर्व नाश पावणारे आहे. या सूत्रामध्ये आपल्याला बोध होतो की अंधश्रद्धा किंवा टोकाच्या मार्गाला न लागता विवेकाने आणि मध्यम मार्गाने माणूस दुःखातून मुक्त होऊ शकतो. महाकारुणिक अरहत सम्यक संबुद्धांनी सारनाथ ऋषी पतन येथील मृगदाय वनात आपल्या 5 शिष्यांना म्हणजे पंचवर्गीय भिक्खूंना जी पहिली धम्मदेशना दिली त्याला धम्मचक्क पवत्तन सुत्त असे म्हणतात. या धम्मदेशनेमध्ये त्यांनी मानवी जीवनाचे दुःख आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितला आहे. या धम्मदेशनेचे मुख्य 4 भाग आहेत. पहिला भाग 2 अतिरेकी टोकांचा त्याग. महाकारुणिक अरहत सम्यक संबुद्धांनी आपल्या धम्मदेशनेची सुरुवात एका इशाऱ्याने केले. त्यांनी सांगितले की सत्याचा शोध घेणाऱ्याने 2 टोकाचे मार्ग टाळले पाहिजे. कामसुल्ली कानुयोग, केवळ शारीरिक सुखात आणि विलासात मग्न राहणे हे हीन आणि ग्राम्य आणि निरर्थक आहे. अत्तकील मथानुयोग, स्वतःच्या शरीराला विनाकारण यातना देणे किंवा कठोर उपवास तपश्चर्या करणे हे दुःखदायक आणि निरर्थक आहे. या दोन्ही टोकांना सोडून तथागत बुद्धांनी मध्यम मार्ग मध्यमा पटिपदा स्वीकारण्याचा उपदेश केला जो प्रज्ञा आणि शांती देणारा आहे. महाकारुणिक अरहत सम्यक संबुद्धांनी विश्वाचे सत्य 4 भागात स्पष्ट केले. दुःख आर्य सत्य. जगात दुःख आहे. जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू, अप्रिय व्यक्तींचा सहवास आणि प्रिय व्यक्तींचा वियोग हे सर्व दुःख आहे. थोडक्यात आसक्ती असलेल्या गोष्टी दुःखद ठरतात. दुसरा दुःख समुदाय.
हे दुसरं आर्य सत्य भगवंतांनी सांगितले. दुःखाचे कारण तृष्णा, हाव, इच्छा आहे. इंद्रिय सुखाची इच्छा किंवा अस्तित्वाची ओढ माणसाला पुन्हा पुन्हा दुःखात ढकलते. तिसरा दुःख निरोध आर्य सत्य. दुःखाचा अंत होऊ शकतो जर आपण आपल्या तृष्णेवर, आसक्तीवर विजय मिळवला तर दुःखापासून मुक्ती मिळते. चौथं जे आहे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. दुःखांचा नाश करण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय. दुःखाचा नाश करण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सांगितले की जोपर्यंत या चार आर्य पूर्ण ज्ञान मला झाले नव्हते तोपर्यंत मी बुद्ध झालो असे घोषित केले नाही. जेव्हा मला हे ज्ञान पूर्णपणे समजले तेव्हाच मी मुक्त झालो. ही धम्मदेशना ऐकल्यानंतर कौंडन्य नावाच्या शिष्याला प्रथम धम्मचक्षु प्राप्त झाले. त्यांना समजले की यंकिंची समुदय धम्मं सब्बं तं निरोध धम्मं. जे जे काही उत्पन्न होणारे आहे ते सर्व नाश पावणारे आहे. धम्मचक्र पवत्तन सुत्त हे केवळ धार्मिक प्रवचन नाही तर ते मानवी मनाचे मानसशास्त्र आहे. ते आपल्याला सांगते की बाह्य जगात सुखाचा शोध घेण्यापेक्षा स्वतःच्या तृष्णेवर विजय मिळवणे हाच खरा सुखाचा मार्ग आहे. तृष्णा म्हणजे काय आणि ती कशी नियंत्रित करावी हे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी अत्यंत व्यावहारिक पद्धतीने सांगितले आहे. तृष्णा हेच सर्व दुःखांचे मूळ कारण आहे. तृष्णेचेही तीन मुख्य प्रकार महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेले आहेत. एक कामतृष्णा, इंद्रियाच्या सुखाची ओढ, उदाहरणार्थ चांगले जेवण, स्पर्श, रूप पाहण्याची इच्छा. दुसरे भवतृष्णा, काहीतरी बनण्याची किंवा सतत टिकून राहण्याची इच्छा, उदाहरणार्थ श्रीमंत होणे, प्रसिद्ध होणे किंवा अमर होण्याची इच्छा बाळगणे. आणि तीन विभव तृष्णा, स्वतःचा तिरस्कार करणे किंवा अस्तित्व संपवण्याची इच्छा, उदाहरणार्थ नैराश्यापोटी टोकाचे पाऊल उचलणे. तथागत भगवान बुद्धांनी तृष्णा नियंत्रित करण्याचे व्यावहारिक मार्ग सुद्धा सांगितले. तृष्णेवर विजय मिळवणे म्हणजे इच्छा मारणे नव्हे तर इच्छांच्या गुलामगिरीतून मुक्त होणे होय. यामध्ये सजगता किंवा जागरूकता, माइंडफुलनेस. जेव्हा मनात एखादी तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा त्याकडे त्रयस्थपणे पाहायला शिका. इच्छा निर्माण झाल्यावर लगेच कृती करू नका. स्वतःला विचारा, ही माझी गरज आहे की केवळ तात्पुरती ओढ. जागरूक राहिल्याने तृष्णेची तीव्रता कमी होते. अनित्यता समजून घेणे गरजेचे आहे. तृष्णा का निर्माण होते? कारण आपल्याला वाटते की एखादी वस्तू किंवा व्यक्ती मिळाल्यावर आपल्याला कायमस्वरूपी सुख मिळेल. जगातील प्रत्येक गोष्ट बदलणारी, अनित्य आहे. ज्या गोष्टीची आपण हाव धरतो ती कधी ना कधी संपणार आहे हे समजले की मनातील पकड सैल होते. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, संतोष हे सर्वात मोठे धन आहे.
जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे आणि पुरेसे आहे ही भावना जोपासणे, यामुळे धावपळ थांबते आणि तृष्णेवर नियंत्रण होते. मैत्री आणि करुणेचा भाव नेहमी ठेवावा. अनेकदा आपली तृष्णा ही स्वार्थी असते. जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो तेव्हा आपली स्वतःसाठी मिळवण्याची ओढ कमी होते. सेवाभावामुळे मन शांत आणि तृप्त राहते. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. भूक लागल्यावर जेवणे ही गरज आहे, पण चवीसाठी अति खाणे ही तृष्णा आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात गरजेपुरते आणि मध्यम मार्गाने राहिल्यामुळे तृष्णा वाढत नाही. समजा तुम्हाला एखादा नवीन फोन हवा आहे, ही तृष्णा आहे की गरज? जर जुना फोन व्यवस्थित काम करत असेल आणि तरीही फक्त नवीन मॉडेल म्हणून तुम्हाला तो हवा असेल तर ती तृष्णा आहे असे जाणावे. अशा वेळी त्या फोनची अनित्यता आठवा. 6 महिन्यांनी जो नवीन फोन घेणार तोही जुना होईल हे भान आले की मनाची तगमग थांबते. तृष्णेवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी विपश्यना, आनापानसती, तृष्णेवर नियंत्रण मिळवण्यासाठी विपश्यना हा एक उत्तम मार्ग आहे. जर मनाला खरी शांती हवी असेल तर तुम्ही आजपासूनच आनापान म्हणजे ध्यानाचा छोटा सराव सुरू करू शकता. सराव दिवसातून फक्त 5 मिनिटे शांत बसून आपल्या श्वासाचे निरीक्षण करा. यामुळे तुम्हाला तुमच्या विचारांवर आणि इच्छांवर, तृष्णेवर नियंत्रण मिळवणे सोपे जात आहे का हे तपासा. ध्यानाचे फायदे केवळ मानसिक नसून ते शारीरिक आणि आध्यात्मिक सुद्धा आहेत. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या ध्यान पद्धतीचे मुख्य फायदे असे आहेत की मानसिक शांती आणि मनुष्य तणावमुक्त होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात मन सतत विचारांनी भरलेले असते. ध्यान केल्यामुळे मनातील विचारांची गर्दी कमी होते. यामुळे मानसिक तणाव आणि चिंता कमी होऊन मन शांत आणि प्रसन्न राहते. जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मनाची भटकण्याची सवय कमी होते. त्याचा थेट फायदा विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांना होतो. कामात लक्ष लागते आणि कामाची गुणवत्ता सुधारते. रागावर सुद्धा ध्यान साधनेने नियंत्रण करता येते. ध्यान आपल्याला प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करायला शिकवते. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण सजग असतो. यामुळे रागाच्या भरात चुकीचे वागणे किंवा बोलणे हे टाळता येते. स्वतःची जाणीव, सेल्फ अवेअरनेस, ध्यानामुळे आपल्याला स्वतःच्या स्वभाव धर्माची ओळख होते. आपल्या मनात कोणते विचार वारंवार येतात, आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्रास होतो हे आपल्याला त्रयस्थपणे समजायला लागते. स्वतःला बदलण्यासाठी ध्यान साधना करणे गरजेचे आहे. ध्यान साधनेमुळे तृष्णा आणि व्यसनापासून मुक्ती सुद्धा होते. जसे आपण आधी चर्चा केली, ध्यान केल्याने तृष्णा म्हणजे तीव्र इच्छा कमी होते. अनेक लोक ध्यान धारणेमुळे सिगारेट, दारू
किंवा इतर वाईट सवयीपासून मुक्त झालेले आहेत, कारण त्यांच्या मनावर नियंत्रण मिळवता आले. ध्यान साधनेमुळे शारीरिक आरोग्य सुद्धा सुधारते. फिजिकल बेनिफिट्स: रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर. मन शांत झाल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. चांगली झोप येते. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांना ध्यान साधनेमुळे शांत झोप लागते. ध्यान साधनेमुळे रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. मानसिक आरोग्य उत्तम राहिल्याने शरीराची रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. वर्तमानात जगण्याची कला सुद्धा निर्माण होते. आपले मन एकतर भूतकाळातील दुःखात असते. ध्यान आपल्याला या क्षणी प्रेझेंट मुमेंट जगायला शिकवते. जिथे खरे सुख असते ते दररोज करणे महत्वाचे आहे. दिवसातून फक्त 10-15 मिनिटे वेळ दिला तरी काही दिवसातच तुम्हाला स्वतःचे सकारात्मक बदल जाणवू लागतील. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे ध्यान करणे हे खूप महत्वाचे आहे आणि ती एक उत्तम सुरुवात सुद्धा आहे. जेव्हा तुम्ही अंथरुणावर झोपता तेव्हा शरीर शांत सोडून द्या आणि फक्त नासिकेच्या द्वारे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचे निरीक्षण करा. यामुळे तुम्हाला शांत झोप तर लागेलच, पण सकाळी उठल्यावर मन अधिक उत्साही आणि प्रसन्न वाटेल. तुमच्या ध्यानाच्या प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप मंगलमय शुभेच्छा. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात या गोष्टींचा सराव करा. तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील. भविष्यात तुम्हाला कधीही बौद्ध तत्वज्ञान किंवा इतर कोणत्याही विषयावर माहिती हवी असल्यास मी पुन्हा ती सांगायला नक्कीच उपलब्ध असेल. नमो बुद्धाय. तुमची रात्र सुखद आणि शांत जाओ. सर्वांसाठी मंगलमैत्रीची कामना करतो. आजच्या या पावन पवित्र दिनी सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.